आता ज्यावेळेला तुमची मोतीबिंदूच्या ऑपरेशनचं प्लॅनिंग ठरलेलं आहे, आपली तारीख ठरली गेली, आपण लेन्सचा कोणता पर्याय निवडला ते ठरलं गेलं. त्याच्यानंतर ॲक्च्युअली ऑपरेशनच्या दिवशी, त्याच्या आधीची, त्यानंतरची तयारी काय काय आहे, हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हॉस्पिटलचा स्टाफ तुम्हाला काही अडचण असेल तर सविस्तर समजून सांगेलच. पण त्यातला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. साधारण आपलं ऑपरेशन छोट्या गोळीखाली किंवा ड्रॉप्सखाली होतं. ऑपरेशनच्या 3 दिवस आधी तुम्हाला हॉस्पिटलमधनं किंवा आम्ही डॉक्टर्स मंडळी डोळ्यात टाकायला अँटीबायोटिकचे ड्रॉप्स देतो. ते ड्रॉप्स तुम्हाला ऑपरेशन होणाऱ्या डोळ्यातसुद्धा आणि दुसऱ्या डोळ्यातही साधारणपणे दिवसातून 2-4 वेळेला 2-2 ते 4 वेळेला या डोसने 3 दिवस आधी सुरू करायचे आहेत. जेणेकरून ऑपरेशनच्या दिवसापर्यंत तुमचे डोळे इन्फेक्शन होणार नाही आणि स्वच्छ राहतील. ही 3 दिवस आधी काळजी घ्यायची. तोपर्यंत ती तुमची डायबिटीस, मधुमेहाची आणि रक्तदाबाची औषधं व्यवस्थित घ्यायची आहेत. तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं असेल तर साधारण 2 दिवस आधी तुमची रक्त पातळ होण्याची औषधं बंद करायला लागतात. त्याच्याविषयी काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. हा झाला पूर्वतयारीचा भाग आधीच्या 3 दिवस आधी. ऑपरेशनच्या दिवशी साधारण आता हे ऑपरेशन्स आपली दुपारी होतात 3 ते 3:30च्या दरम्यान. आपण सकाळी 12 वाजेच्या आधी जेवण करा. 12 नंतर पूर्ण उपाशी. त्यानंतर पाणीही घ्यायचं नाही जोपर्यंत ऑपरेशनला आपण जात नाही. आणि मग साधारण तुम्ही 1 ते 1.5 या दरम्यान तुम्ही हॉस्पिटलला आलात की 2 तासांनी ऑपरेशन होतं आणि तासाभराने तुम्हाला घरी पाठवलं जातं. याच्यानंतर जी पथ्यपाणी आहेत ती पण महत्त्वाची आहेत. पण त्या दिवशी साधारणपणे तुम्हाला घरी आराम करायचा आहे. टी व्ही बघायचा नाही, मोबाईल पाहायचा नाही आणि इतर डॉक्टरांनी सांगितलेली तात्विक जी त्यावेळची काळजी आहे ती घ्यायची असते. धन्यवाद.